पडलं 40 आमदार घेऊन त्यावेळेस कुठे गेलेलं राजकारण घाणेरडं राजकारण चालू कुठून झालं उद्धव ठाकरे फुटून जर गेले नसते तरी विचका झाला नसता तुम्ही कुणाच्या मतावर फोटो लावून तुम्ही कुणाचा फोटो लावला निवडून कुणाच्या मतावाला मोदींचा फोटो लावला होता तुम्ही उद्धव ठाकरेचा लावला नव्हता तर मोदींचा फोटो लावून तुमचे 53 आमदार निवडून आणले तुम्ही कुणाचा फोटो लावला होता कुणाचा उद्धव ठाकरे त्यावेळेस फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे जाहीर सभेत मोदींनी सांगितलं होतं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं मग पूर्ण विचका जर कुणी केला असेल राजकारणाचा तर फक्त शरद पवारने केलाय उद्धव ठाकरे ज्यावेळेस शरद पवार कुठेतरी राजकारणात मागं पडतोय वाटतंय त्यावेळेस कुठलं ना कुठलं आंदोलन उभं करतात कुठलं ना कुठला विचका करतात हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुद्दा आहे तुम्ही ज्यावेळेस काँग्रेस सरकारनं राम मंदिर विरोधात 24 वकील दिले त्यावेळेस तुम्ही काय बोलला नाही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो का लावा लागतोय उद्धव ठाकरेंचा सवाल आहे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो का पडताय मग मोदींच्या नावावर निवडून शकत नाहीत का कुणी जागृत केलंय कुणी ठेवलंय ज्या शिंदेनी ज्यांच्या बरोबर स्वतःच्या केसेस घेतले जाऊन तेच खरं हिंदुत्व म्हणायला लागेल ना तुम्ही घरात बसून कोरोना 1.5 वर्ष सरकार चालवलं काय केलं तुम्ही त्यावेळेस तुमच्या भावना पोचल्या आपण अजून प्रश्न विचारू आपण सातारचा ठीक मुद्दा आहे हो हा सातारचा मुद्दा आता घेत आहे. सातारचा जो मुद्दा आहे आता बघा इंडस्ट्री चालू आहे आता मेडिकल कॉलेज चालू आहे सातारचं मोठं मेडिकल कॉलेज चालू आहे तरुण का जातात पुणे मुंबईला इथं का नोकरी मिळत नाही तरुण मग तुम्ही 40 वर्ष काय केलं शरद पवारांनी मग तुम्ही आता 10 वर्ष बोलताय 40 वर्ष काय केलं मराठा समाजाचा आरक्षणचा मुद्दा तुम्ही 40 वर्ष मुख्यमंत्री होता त्यावेळेस काय झालं होतं तुम्हाला मुख्यमंत्री होते. 4 वेळा मुख्यमंत्री होता कृषी मंत्री केंद्रात होता 10 वर्ष तुम्ही काय केलं त्यावेळेस काय बरं आरक्षण त्यावेळेस मराठ्यांना मिळतं होते ना त्यावेळेस काय मुद्दा झाला नाही हा की तुम्ही काय झाला नाही आताच काय होतंय काय पाहिजे आता पवार साहेबांनी एक हुकमाचा एक्का काढलेला आहे शिंदे साहेबच पाहिजे